नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत विदर्भात खूप आवडीने खाल्ली जाणारी पारंपरिक भाजी, तुरीच्या सोल्याचे लवट, ज्याला काही ठिकाणी तुरीच्या दाण्यांचे पाण्यातले गोळे, गावाकडे गोयपाणी असंही म्हणतात. ही भाजी ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खास लागते. तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. आता तुरीचा सीझन संपत आला. आमच्या शेजारच्या ताईच्या माहेरावरून तुरीच्या शेंगा आल्या होत्या. त्यांनी थोड्या शेंगा मला दिल्या. त्या तुरीच्या दाण्याचे मी हे लवट करायचे ठरवले आहे. यासाठी 1 कप तुरीचे दाणे स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रक आणि खूप सारी कोथिंबीर, अर्धा चमचे जिरे, मीठ चवीनुसार, हळद, तिखट आवडीनुसार, 1 चमचा धने जिरे पूड, पाणी न घालता याची भरड करून घ्यायची. पाणी बिलकुल घालायचे नाही बरं का मंडळी. ही अशी जाडसर भरड आपल्याला करून घ्यायची आहे. ही एका भांड्यात काढून घेऊ. यामध्ये बाइंडिंगसाठी 1 टेबलस्पून बेसन घालायचे. 1 टेबलस्पून तेल घालायचं. तेलामुळे गोळे आतमधून नरम होतात, चिवट होत नाही. सगळे जिन्नस मिक्स करून याचे लहान लहान गोळे करून घ्यायचे. लहान लहानच गोळे करा, म्हणजे आपल्याला खाताना थोडाही प्रॉब्लेम होणार नाही. असे छोटे छोटे गोळे करायचे. याची ग्रेव्ही बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, अर्धा चमचा जिरे, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, थोडेसे खडे मसाले घेऊ. खड्या मसाल्यामध्ये धने, 5-6 मिरे, दालचिनी, 1 लवंग, 1 वेलची घालायचे. हे सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. 1 टेबलस्पून खोबऱ्याचा किस घेतला, 1 टेबलस्पून तीळ, 1 टोमॅटो, 1 कांदा. सगळे जिन्नस 1 किंवा 2 चमचे पाणी घालून फाईन पेस्ट करायची. एकदम फाईन पेस्ट करून घ्या. कढईमध्ये 1 पळी तेल घालायची. या रेसिपीत तेल भरपूर घालतात, पण मी मोजके तेल घातले. मोहरी, जिरे, हिंग. मोहरी तडतडली की वाटलेला मसाला घालायचा. हा मसाला मीडियम गॅसवर तेल सुटेपर्यंत परतायचा. खरपूस परतून घ्या. मसाला चांगला शिजण्यासाठी मिक्सरचे भांडे विसळून थोडे पाणी घालू. पाणी घालून मसाला परत तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. आता यामध्ये आपण सुके मसाले घालायचे. तिखट 1 चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार घाला. 1 चमचा धने जिरे पूड, हळद, मीठ चवीनुसार, अर्धा चमचा आमचूर पावडर. सगळे मसाले तेल सुटेपर्यंत परतायचे. छान परतून घ्या. मसाल्याला छान तेल सुटले आहे. यामध्ये गरम पाणी घालायचे. थंड पाणी घालू नका, गरमच पाणी घाला. छान तेल सुटलं आहे आपल्या मसाल्याला. गरम पाणी घालून घेऊ आपण. हा रस्सा पातळ बनवायचा असतो.
आपले लवट यामध्ये टाकले की तो घट्ट होतो. रस्स्याला छान उकळी आली आहे. मला थोडा घट्ट वाटत आहे रस्सा, म्हणून मी आणखी थोडे गरम पाणी यामध्ये घालते. बघून घाला. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर हे रस्स्यामध्ये हे गोळे घालायचे. एक एक गोळा घाला, कारण आपल्याला टेम्परेचर मेंटेन करायचे आहे. जर टेम्परेचर रस्स्याचे जर कमी झाले तर गोळे फुटू शकतात. त्यामुळे एक एक गोळा हळूहळू घाला. या गोळ्यांना हलवायचे नाही. शिजले की गोळे ॲटोमॅटिकच वर येतात. हे बघा, आता सगळे गोळे वर यायला सुरुवात झाली आहे. त्यानंतरच तुम्ही यामध्ये सराटा किंवा चमचा फिरवा वर गोळे यायला लागल्यानंतर. हे बघा, अशा पद्धतीने आपले लवट तयार झाले आहे. आज आपण बनवले आहे विदर्भात प्रसिद्ध असलेल्या तुरीच्या सोल्याचे लवट ही भाजी. गरमागरम भाकरीसोबत नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. शिवाय डिस्क्रिप्शन माझे तुम्ही चेक करा आणि तुरीच्या शेंगाच्या आणखी काही तुम्हाला रेसिपी हव्या असतील तर मला कमेंट जरूर करा. आणि ही लवट रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही मला नक्की कळवा. बघा, याची चव खूप अप्रतिम असते. ही भाजी जेवढी जुन्या लोकांना आवडायची तेवढीच आजकालच्या मुलांनाही आवडतात. त्यामुळे ती आवडीने ते भाजी खातात. धन्यवाद.